फक्त 3 साहित्य वापरून घरच्या घरी तयार होणारा कोल्ड कोका। नमस्कार मैत्रिणींनो, रोशनी सिंपल किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। तर तुमची पण मुलं रोज रोज दुकानावर असं थंडगार काही ना काही घ्यायला जात आहेत, तर हे बघा मी आता एक रेसिपी घेऊन आले। अगदी घरच्या घरी आणि अगदी कमी कमी साहित्यात ही बनवून होते आणि अजिबात दुकानावर जाणार नाही। वारंवार सांगते मम्मी आम्हाला हेच बनव आणि आम्ही हेच पिणार। तर आपण कोल्ड कोका म्हणजे जे दुकानात मिळतं स्मूथ म्हणून तीच रेसिपी आपण पाहणार आहोत। तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, ते मी गरम करून घेतलेलं आहे। तर आता ह्या रेसिपीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया। तर आता आपल्याला दूध तर लागणारच आहे, त्यासोबत तुम्ही पाहू शकता मी फक्त 3च साहित्य घेतलेले आहेत आणि या 3 साहित्यात अगदी मस्तपैकी आपलं थंडगार पेय तयार होणार आहे। तर इथे मी कोका पावडर घेतले, ही 4 चमचे घेतलेले आहेत आणि ते कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतले ते 2 चमचे आणि अर्धी वाटी साखर, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर चला तर मग पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आता सर्वात प्रथम काय करायचंय, आता माझं दूध गरमच आहे, तर थोडंपैकी ते कोमट झालंय, तर मी ह्या एका वाटीत थोडंसं दूध काढून घेणार आहे आणि त्यात आपण कोका पावडर घालूया आणि कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया। तर हे पहा आपलं व्यवस्थित आता मिक्स करून झालंय। तर चला तर मग आपण आपलं पेय बनवायला घेऊया। आता आपण जे दुधाचं पातेलं होतं ना ते मी पुन्हा आता गॅसवरती ठेवलेलं आहे। आता आपलं दूध चांगलं व्यवस्थित गरम झालेलं आहे। तर आता आपण जे वाटीत कोका पावडर आणि कॉर्नफ्लॉवरचं जे मिश्रण बनवलं होतं ते आता आपण घालणार आहोत यात। आणि जर घट्ट होईस तर आपण हे सतत ढवळत राहणार आहोत। तर आता आपल्याला 5 ते 7 मिनिटं हे असं ढवळतच राहायचंय, जेणेकरून आपलं दूध थोडंसं घट्ट होऊन स्मूथ होईल। आता 5 ते 7 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपल्या दुधाचा टेक्स्चर किती अगदी स्मूथ झालेला आहे। तर आता आपण आपल्या आवडीनुसार किंवा चवीनुसार साखर घालूया। तर इथे मी अर्धी वाटी घालते आणि पुन्हा आपल्याला 5 मिनिटं साखर विरघळेपर्यंत हे ठेवायचंय। तर 5 मिनिटं आपण पुन्हा आता वाट पाहूया। चला तर हे पहा आता आपली साखर सुद्धा विरघळलेली आहे। तर आता मस्त असं स्मूथ टेक्स्चर आलंय। आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि आता आपलं हे जे दूध आहे कोका कोल्ड त्यात आपल्याला थंड करून घ्यायचं रूम टेम्परेचर वरती। तर आता आपण याचं थंड व्हायची वाट पाहूया। आता हे पहा आपलं कोल्ड कोका मस्तपैकी थंड करून झालेलं आहे। आता आपल्याला हे गाळून घ्यायचंय, कारण आता हे साय वगैरे असं सर्व असणार आहे, म्हणून आता आपण हे गॅलरीने गाळून घेऊया। तुम्ही पाहू शकताय किती स्मूथ आणि घट्टसर मस्त असं झालेलं आहे, जसं दुकानात मिळतं तसंच। व्यवस्थित आता हे सर्व गाळून घेऊ आणि तुम्ही पाहिलंच असणार किती झटपट होतं, म्हणजे जास्त टाइम सुद्धा लागत नाही आणि मेन म्हणजे घरगुती आहे प्रकार, याच्यात काहीच मिलावट वगैरे नाहीये। तर मुलांना पण आवडेल आणि जर आपल्या घरी कोण पाहुणे आले त्यांना सुद्धा हे थंडगार दिलं प्यायला तर त्यांना सुद्धा आवडेल। हे पहा आता आपण हे सर्व गाळून घेतलंय। आता आपण आपल्या ग्लासमध्ये सर्व करूया। तर आता सर्वात प्रथम आपण मस्त असं बर्फ घालू आणि मस्त आपला असं कोका कोल्ड घालूया यात, थंडगार अगदी। मस्त आपलं तयार झालेलं आहे कोका कोल्ड। तर नक्की तुम्हाला आवडेल हे सर्व। तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।